वडाळ्यामधली ही दृश्य आहेत. अनेकांची वाहनं बंद पडत आहेत. अनेक विद्यार्थी या शाळा सुटल्यानंतर या पाण्यातून घरी जायचा प्रयत्न करत आहेत आणि गुडघ्याच्या वर पाणी साचलेलं आहे रस्त्यावर. आपल्यासोबत गिरीश कांबळे लाईव्ह जोडले गेलेले आहेत. ते वडाळ्यातून या सगळ्या प्रसंगाचा आढावा घेत आहेत. गिरीश, काय परिस्थिती आहे, कसा पाऊस आहे? वड्याचा जो चार रस्ता आहे, हा संपूर्ण परिसर माटुंगापासून वड्यापर्यंत जाणारा हा 4 रस्ता आहे, तो संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे, जलमय झालेला आहे. वाहनं अडकून पडलेले आहेत, शाळा सुटलेल्या आहेत, कॉलेजेस सुटलेले आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या घरी जाण्यासाठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांना, पालकांना या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाताना कसरत करावी लागते. हे आपण दृश्य आपण पाहतोय की शाळा या सोडण्यात आलेल्या आहेत, कारण पुढील 3 ते 4 तास महत्त्वाचे आहेत. पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात, त्या दृष्टीने शाळा सोडण्यात आल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी आपले पालक आहेत त्यांच्या मुलांना शाळेतून घेऊन जातानाची हे दृश्य आपण पाहतोय. त्या गाड्या आपण पाहिल्या तर गाड्या देखील अनेक गाड्यांमध्ये पाणी गेल्याने बंद पडलेल्या आहेत. तर काही गाड्यांना वड्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे, ती वाहतूक आहे, ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. कारण गांधी मार्केटपासून ते वडाळ्यापर्यंत हा जो 4 रस्ता आहे, त्या संपूर्ण रस्ता हा जलमय आहे. जवळपास 1 फुटाच्या अंतरावर पाणी आहे आणि अशा स्थितीत या ठिकाणी गाड्यांमध्ये पाणी गेल्याने काही गाड्या बंद आहेत. अनेक गाड्यांना प्रयत्न करून या ठिकाणी कसरत करून त्यांच्या गाड्या आहेत त्या घेऊन पाण्यातून वाट काढत जातानाचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. हा आता आपण जर पाहिलं तर असंच जर पाऊस पडत राहिला तर हा पूर्ण परिसर असाच पाण्याखाली जाईल आणि त्यामुळे आता जरी शाळा सोडण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना देखील घेऊन जाताना पालकांना जी काय कसरत करावी लागते आहे. त्यामुळे एक प्रशासनाला देखील आता पालक या ठिकाणी जाब विचारत आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय की गाड्यांचं मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान होऊ शकतं. अनेक गाड्या या बंद पडलेल्या आहेत, धक्का मारावा लागतो. टॅक्सीज आहेत त्या देखील या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत. दुचाकी आहेत, त्या दुचाक्यांमध्ये पाणी गेल्यामुळे त्या देखील बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी मुंबईकरांचं, या इथल्या स्थानिकांचं झालेलं आहे. असाच पाऊस पडत राहिला तर अजून पाणी भरू शकतं. पाण्याचा निचरा काही होताना दिसत नाहीये. शेजारीच गांधी मार्केट आहे, ज्या ठिकाणी पंपिंग स्टेशन आहे, ज्याचे पाणी निचरा करण्यासाठी या ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधण्यात आलेलं आहे. मात्र सकाळपासून जरी पंपिंग स्टेशन चालू असलं तरी पाण्याचा जो निचरा व्हायला पाहिजे होता तो निचरा अद्याप झालेला नाहीये. त्यामुळे आता आपण बघितलं तर संध्याकाळी हाय टाईड आहे. अशा स्थितीत जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला, पुढील 3 ते 4 तास महत्त्वाचे देण्यात आलेले आहेत. मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आत्ताच जर एवढ्या पावसात पाण्याचा जर निचरा होत नसेल तर अजून जर पाऊस असाच पडत राहिला तर मुंबईची तुंबई होईल. संपूर्ण मुंबई आपल्याला पाण्यामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे प्रशासन आता पुढील कारवाई काय करते हे देखील पाहावं लागेल. प्रशासनाची आता खरी परीक्षा असणार आहे. हे पाण्याचा निचरा कशा पद्धतीने केला जाईल हे पाहावं लागेल. कारण या ठिकाणी सध्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतेही पंपिंग स्टेशन या भागात तरी नाही. त्यामुळे तिथलं पाण्याचा निचरा कसा करणार हे देखील पाहावं लागेल. आपण ही जर मुलं बघतोय की लहान लहान मुलं यांना या पाण्यातून वाट काढावी लागते. त्यांच्या उंची एवढ्या या ठिकाणी आता पाणी कमरेच्या वरती या लहान मुलांच्या पाणी गेलेलं आहे आणि अशा स्थितीत त्यांना वाट काढत पालक हे त्यांना घरी घेऊन जात आहेत. एक कसरत करावी लागते. या विद्यार्थ्यांना, या लहान मुलांना या ठिकाणी घरी जाताना कसरत करावी लागत आहे. मुंबईकरांना मुंबईचं स्पिरिटच्या नावाखाली मुंबईकर दरवर्षी या ठिकाणी पाण्याचा सामना करत असतात. पाणी भरत असतात, पाणी साचत राहतं. दरवर्षीचं हे मुंबईकरांचं एक रडगाणं ठरलेलं आहे. मात्र मुंबई स्पिरिटच्या नावाखाली हे सर्व ढकलून नेत आहेत प्रशासन. मात्र अशा स्थितीत जेव्हा पुन्हा एकदा पाऊस पडलेला आहे, या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी अधिकचे सक्शन पंप या ठिकाणी असणं गरजेचं आहे. परंतु आपण ही जी दृश्य पाहिली तर मगापासून पाणी आहे ते कमी होताना काही दिसत नाहीत. अनेक गाड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे महागड्या गाड्या आहेत त्या देखील बंद पडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. दुचाकी असतील, 4 चाकी असतील, त्या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत. अनेक जण कामावर गेलेले होते, त्यांना पुन्हा एकदा घरी जातात. मात्र त्यांना देखील या ठिकाणी वाट काढत जावं लागतंय. त्यामुळे हे या पाणी जरी आपण पाहिलं तर हे काही चांगलं पाणी नाही, घाणीचं पाणी आहे. अशा स्थितीत आजारी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा स्थितीत संपूर्ण हाल हे मुंबईकरांना सहन करावे लागतात. पालिका असेल, प्रशासन असेल, हे सर्व या ठिकाणी पाहणी करतात. पण पाहणी करून धन्यवाद गिरीश. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.